हरीचे दास कसे हरी तैसे हरीचे हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास ऊन राहती उदास बळकट कास भक्तीची धरोनी पाय त्यजिले जनन न लगे मान मृत्तिका थोडक्यात म्हणून अकल्पाविष्य व्हावी तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा हरिदासाची गरज आहे हरिदास कसे लिप्त होऊन राहत जसा हरी लिप्त नाही देव कसा आहे ब्रह्मन लिंबे त्या महिले कर्मा कर्म अकर्मा वेगळे ब्रह्म कशात लिप्त होऊन राहत तद्वत हरिदास भी कसे जसा हरी लिप्त होत नाही तशी हरिदास भी कशातच लिप्त होत नाही तुम्हाला तो कर्मे करी सकळी परी कर्म बंधाना तळी जेवी जळी जळे न शिंपे पद्मपत्र हलित करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे म्हणजे याचा अर्थ असा सर्व प्रकारचा संसार करतात हरिदास पण कशात मळून लिप्त होऊन राहत नाहीत अलिप्त कमळ जळी जैसे आणि म्हणून अकल्पा विश्व व्हावे ते आपला माझी या सकळा हरीच्या दासा हरिदासानी महत्वाचं काम या जगामध्ये सेवेचा मार्ग रुजू केला कोणता मार्ग सेवेचा मार्ग जो समाजात रुजू केला त्यात मेहरबानी कोणाची संतांची मेहरबानी सेवा केली पाहिजे सेवेनं कल्याण होतंय सेवा हाच उपाय सर्वात चांगला आहे असं मार्गदर्शन कुणी केले आणि त्यामुळं सेवेच्या अंगानं संबंध संप्रदाय वाटचाल करायला
ती वारकरी संप्रदायाची वाटचाल आहे. कोणत्या मार्गाने? त्याला भक्ती मार्ग म्हणा की सेवा मार्ग म्हणा. भक्ती शब्दाचा अर्थ होतो सेवा. सेवे मग कोण कोणत्या रूपाने सेवा करील? आता तुम्ही काय करायला? श्रवण ऐकण्याची सेवा. हा कोणी म्हणण्याची श्रवण भक्तीच आहे. हो म्हणजे कोणी गाण्याची, कोणी वाजविण्याची. सेवेचे माध्यम वेगवेगळे. हा समजा एखाद्या माणसाला वाटलं आपली हैसियत नाही बाबा, ले सर्व टाळ करायला चहा पाजावं एवढी ताकद नाही. खडी साखरेचा पुडा आणून वाटू शकतो का नाही? चॉकलेट वाटू शकतो दुधाचे. दुधाचं असुद्या नाही तर समजा गुळाचं वाटू. पण म्हणजे वाटू शकतो. गरिबीला परवडण्यासारखं सेवा करू शकतो. हा बर. त्यानं सर्वाला लेमन गोळ्या खाऊ असते. मग त्याची सेवा नाही का? हलकी भारी पण सेवा नाही का? आहे. म्हणजे याचा अर्थ असा, सेवेचे स्वरूप वेगवेगळं असेल पण सेवा हा आपला मार्ग. मग सर्वोत्कृष्ट सेवा कोणती? सर्वात उत्कृष्ट सेवा, सर्वात उत्कृष्ट सेवा तुकोबरे म्हणतात. तुका म्हणे देवा चिंतन माने ऐसी करू सेवा. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. देवाचं नाम चिंतन करणे हे देवाची सर्वात उत्कृष्ट सेवा. त्या बाबतीत सेवा ती आवडी उच्चारावे नाम भेदा. तुझी सेवा करीन म्हणून भावे आणि माझे मन गोविंदे म्हणजे साधन ती सेवा संताची उत्तम. आवडीने नाम गाईन ते. संतांची सेवा करणं, नाम चिंतन करणं ही काय? आवडीची सेवा आहे देवाची. देवाच्या आवडीची किंवा आवडे देवाशी नामाचा उच्चार. आणि मग समाजामध्ये समाजात सेवा करून घ्यायचं काम आतापर्यंत कुणी केले? अहो संतांनी. काय ज्या त्या काळात ज्या त्या साधूच्या जबाबदाऱ्या राहिल्या. शिंपीयाचा पोर एक नामा भला काय तेने फड जागविला रे. हा नामदोरांनी त्यांच्या काळात फडाची जागृती ठेवली. ज्या त्या काळात जे ते संत होऊन गेले त्या त्या संतांनी त्यांच्या त्यांच्या काळात समाज जागृतीचं काम कायम केलं. आता मधल्या काळात अलीकडल्या काळात आपल्या भागात मोतीराम महाराज माधव त्या दोन्ही महात्म्यांनी काय केलं? दुपारती दीपारती काकडारती भजन पूजन ही सार समाजातून काय करून घेतलं? सेवा करून घेतली का नाही? इकडं जरा अंबाजोगाईपासून वर गेलं की ह्याच काळातले यांच्याच काळातले भगवान बाबान वामन भाऊ वर ती जोड अशी खतरा जोड झाली. तिने अख्खा डोंगर पट्टा नगरच्या पश्चिमेपर्यंत पूर्ण पिसून काढायचं काम केलं. सेवा करून घेतली जनतेकडून. त्याच्या आलकडी आत आलकडल्या काळात मारुती महाराज
मारुती महाराज दस्तापूर आणि मारुती महाराज कानेगाव. 2 मारुती झाले महाराज एका काळात. मारुती महाराज दस्तापूरकर आणि मारुती महाराज कानेगावकर आणि गुरुवर्य माऊली चाकरवाडी. उस्मानाबाद तुळजापूर तो पलकाला पट्टा कर्नाटक जॉईंट मारुती महाराज कानेगाव आणि इकडं मारुती महाराज दस्तापूर परभणी पट्टा आणि माऊली महाराज जवळजवळ अख्खा मराठवाडा म्हणलं तरी चालेल. चौकड माऊली इकडं. ही परमार्थाची जागृती ठेवायचं काम हे मंडळीने केलं. लक्षात आलं का? म्हणजे संत महात्मे समाज जागृतीचं सेवेची जागृती टिकवायचं काम कुणी केलंय? संतांनी केलंय. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी हे मार्ग दाखवून दिले. हरी भजनी नवीन माल जुन्या चालीत म्हणायचं नाही. नवच काय असेल काय उगच काय आहे का नाही. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. म्हणजे याचा अर्थ असा संतांनी समाज जागृतीचं काम केलंय आणि म्हणून जगाच्या कल्याणासाठी संत गरजेची. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अति महत्वाचा एक आठम वापरला कोणता? संत समाजासाठी गरजेचे पण काय पण माहिती का तुम्हाला? कल्पनेची
बालासाहेब जर देहनावर जर असला माल असल्या माला शिवाय चाल म्हणायचे. लक्ष्मण बुवा फुला 30 पण नवा माल निघाला जुना वापरायचा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असू. कसं एवढा आपल्याकडे गावठी म्हण बापशी बेटा सवय. कधी कधी बापापेक्षा पोरी पोर उज्ज्वल कार्य केलेल्या बातम्या असतात का नसतात. आता मला सांगा पंडित जवाहरलाल नेहरूचं नाव जास्त गाजत आहे का इंदिरा गांधीचं? इंदिरा गांधी जास्त नाव कुणाचं गाजलं माऊली? इंदिरा गांधीचं. कुठं बी जाईल तिथे इंदिरा गांधी जिंदाबाद. म्हणजे इंदिरा गांधीची कारकीर्द बापापेक्षा एक काकण जास्त ठरली. मग आता विचार कर, बाप वजनदार आहे. बाप कसला आहे? वजनदार आहे बाप. पण पोरगी कार्याच्या दृष्टीनं बापापेक्षा एक काकण पुढे निघाली. आणि म्हणून आपल्यामध्ये म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये सर्व चरणापेक्षा द्रोहपदाला किंमत असते. बोलणं कळत आहे माझं? आपल्या संप्रदायामध्ये अभंगातलं मुख्य चरण द्रोहपद. आणि द्रोहपद म्हणजे कसलं? त्याला द्रोहपद का नाव दिलं? ध्रुव तारा जसा आढळय ढळत नाही तसं ते चरण दुसऱ्या चरणाकडे जात नाही. बाकीच्या चरणाला त्याच्याकडे यावं लागतं. माझं बोलणं कळायलंय का नाही? हा. मग पुरी पोरं किती का असणार मायबापाकडे यावा का? मायबापानीच पुरीकडे पोराकडे जावं. पोरांनी मायबापाकडे यावं. खरा नियम खरा नियम असा आहे. लेकरांनी मायबापाकडे. पण महाराज एखादं पोरग एखादं पोरग कलेक्टर जिल्ह्याची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळं त्याला छोट्या मोठ्या खेड्यात राहता येत नाही, वेळ देता येत नाही. मग आनंदवाडीच्या म्हाताऱ्यानं उठून पोराकडे जाणं चांगलं का तिथं व्याजाऱ्या करून घेणं चांगलं? पोराकडे म्हणजे याचा अर्थ पोराकडे जाणं सोयीस्कर आहे. समजा पोरगी काय समजा पोरगी IAS अधिकारी कधी का होत नाही. IPS IAS. आता आपल्या धर्मपुरीची पोरगी लता फड IPS झाली, SP झाली, SP. मग आता मला सांग पोरगी SP आहे आणि आई वडिला जवळ तिला राहता येत नाही, वेळ देता येत नाही, जिल्हा कव्हर करायचा. मग ती ज्या जिल्ह्यात ड्युटीला असेल तिथंच आई वडिलाला जाणं उचित आहे का पोरीला आपल्याकडे वळणं बरोबर? म्हणून बाप जरी मानानं मोठा असला तरी कर्तृत्वानं पोरगी मोठी ठरली. कोण? इंदिरा गांधी धराकीच. कर्तृत्वानं मोठी जर पोरगी असेल आणि नाही तरी या बघा व्यवहाराच्या चष्म्यात कितीतरी मायबाप कितीतरी म्हणायलोय मी टक्केवारी जर काढली 50-60 कडा आकडा 60च्या पुढं सरकल आकडा
की मायबापाला जितक्या पुरी जीव लावायला तितक्या पोर लाविना. चला बोला बोला बोला. हा सांगा पोरापोरीवाले बोला. मग ते आता मी दुसऱ्या ते कसं बोलते तुम्ही सांगा. तुला दुसऱ्याला विचारून काय करायचं. पोरापोरीवाले सांगा कसं. पोरापोरीवाल्याने बोला. जास्त जीव पुरी लावायल्यात का पोर. पोरी अहो शेवटच्या टायमाला आता अनेक ठिकाणी आपण अंत्यविधीला जातो का जात नाही महाराज. त्या रडण्यातला बी प्रकार बघा. पुरीची जात रडायली तर कुठं पदरन कुठं केसन कोण बघाय काय बेहोश होऊन रडत. वर्ग बी रडत आहे. पण तुम्ही बघा ती इंजन चालू केल्यावर इंजन असं चालू केलं ना वाज खाली टाकला चालू झालं तर ठॅक 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 करत. पण वाल टाकला आणि चालू जर नाही झालं एवढ्या इमानदारीने रडत बघा पोर. आता मी काशीत राहिलेला माणूस महाराज. काशी मध्ये सर्व रोजानं मिळत भाड्यानं मिळत. रडायला माणसं शिके करती शिकाळी धरायला तिथं उतरायला सर्व सर्व कांदेकरी विदेकरी सर्व टोटल रेडीमेड माणसं मिळतात तिथं. हा मग रडायला सुद्धा माणसं तिथं मिळतात. पण मला सांगा आता हे रोजानं लावलेल्या माणसाला मौली घातले रडाया नाही आसू आणि मोली घातली रडाया नाही आसू आणि माया. प्रेम खरेदीशी जना पण भिन्नांतरी भावना. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. लेक बिरडत तीन सून बिरडत दोन्हीचा भावना टार्गेट नाही. मुद्दा कुठे आपला महाराज. त्या पोरी बेफान होऊन रडतात. पोरं रडतात का येऊ. आणि बरेचसे मायबाप पोरीकडे सांभाळायला काय पुरी आनंदानं सांभाळायला तुला. हा असं दिसतंय का नाही दिसत. हा चालू आहे का नाही. हा उघडच आहे. मग आता पोरापेक्षा जास्त किंमत कोणाला पुरी. आणि त्यातली त्यात बापाली सुद्धा पोरीकडेच राहायची पाळी. म्हणजे पोरगी जर तेवढी क्रांतिकारक असेल तर काय पोरगी कर्तृत्व असल्याशिवाय हा पोरगी रोज उठून दुसऱ्याच्या इथं रोजानं जात असेल तर मग मला सांगा त्या मायबापाला तिच्या इथं राहण्यात मजा आहे का. मायबापात म्हणजे तिचं भागवायली भागवू द्या बाबा आपलं कशाला आजू असं असते का नसतं. पण पोरगी असे कर्तृत्वान निघाली महाराज. तिचं नाव कल्पना म्हण. पोरीचं नाव काय कल्पना. पण शेवटी हे बघा त्या पोरीला जन्माला कोण घातले. त्या पोरीला जन्माला घालणारा बाप जरी असला तरी संतांनी पोरीच्या कर्तृत्वावर हिला उचललं द्रोहपदात टाकलं. नीट लक्षात घे. आणि बाप उचलला तिसऱ्या चरणात घेऊन घातला. अहंकाराचा वारा न लागो
कल्पना म्हणजे काय? एक लहर. कल्पना काय? एक लहर आहे. लहर, लहर, तरंग, लाट, कल्पना हे समानार्थ. काय? तरंग म्हणा, लाट म्हणा, लहर म्हणा, कल्पना म्हणा, टक्केवारी ना एकच. बर, ही लहर प्रत्येकाला येते का येत नाही? येते हा कल्पनेची लहर प्रत्येक येते येते. हा म्हणजे तेच हलकी भारी कशी लहर येते का येत नाही? पंढरनाथ बुवा येते येतं नाही नाही हे बघा, कमी जास्त ही ज्याच्या त्याच्या विचार श्रेणीवर, पण लहर येते ही गोष्ट खरी आहे. खरी लहरच येत नाही असा माणूस नाही. नाही. हा, ही लहर ज्या दिवशी बंद पडल त्या दिवशी त्याला संत म्हणतात. क्या बात है. कल्पने बाजूनी कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने